नमस्कार, वर्ल्ड इंटू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे। चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टी जन्माला घातली। 7 समुद्रापार जाऊन त्याची सगळी माहिती घेतली, शिक्षण घेतलं, प्रशिक्षण केलं आणि भारतात येऊन त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली। त्यावेळेला मूक चित्रपट होता। कालांतराने हा मूक चित्रपट बोलपट म्हणून आला, इष्टमन कलरमध्ये आला। अमिताभ, राजेश खन्ना, देवानंद, धर्मेंद्र यांनी त्यांचा काळ त्या चित्रपटसृष्टीमध्ये गाजवला। मोठमोठ्या महिला कलाकारही त्याच्यामध्ये आल्या। या सिनेमासृष्टीमध्ये आणि टीव्ही सिरियलमध्ये काम करणारे जे ज्युनियर कलाकार आहेत त्यांना ज्युनियर आर्टिस्ट म्हटलं जातं। त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतोय प्रोडक्शनकडून। तो नेमका अन्याय काय होतोय तो आपण जाणून घेतोय। आपल्यासोबत आहेत विशाल सकपाळ, आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये संवाद साधतोय। विशालजी नमस्कार, आपलं स्वागत आहे। नमस्कार। नेमक्या काय मागण्या आहेत आणि नेमका त्यांच्यावरती काय अन्याय होतोय जो शासन दरबारी मांडण्यासाठी आपण आझाद मैदानात आला आहे? माझ्या या ज्युनियर कलाकार कामगारांवरती एकच अन्याय होत नाही, असंख्य अन्याय आजपर्यंत सोसित आले नाही, इथून पुढे पण सोसते ते। म्हणून या अगोदरही मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अपघाताने आलो। मी हाडामासाचा समाजसेवक आहे आणि ज्यावेळेस काही लोक माझ्याकडे यांच्या समस्या घेऊन आले तेव्हा मी आज 2 वर्षापासून यांच्या समस्यांवरती काम करतोय। त्यानंतर सरकारकडून आम्ही त्यांच्या सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून GR पास करून घेतला। शासन निर्णय पास झालेला आहे 2023 मध्ये आणि तो GR मध्ये जेवढ्या काय माझ्या ज्युनियर कलाकारांना फिल्मी कामगारांना सुविधा हव्या आहेत त्या GR मध्ये सर्व आहेत। पण तो GR 2023 पासून आजपर्यंत त्याच्यावरती या सरकारने अंमल केलेला नाही। 2023 मध्ये जो GR पास झाला तर आता आमची प्रमुख मागणी सरकारकडे आहे आणि शासनाच्या अधिकाऱ्यांकडे आहे। तो GR तात्काळ त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी, ती अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही मार्चमध्ये इथेच आमरण उपोषणाला बसलेलो। तेव्हा आशिष शेलार मंत्री, सांस्कृतिक मंत्री यांनी आम्हाला भेट दिली, आश्वासन दिलं आणि तुमचा या GR वरती तात्काळ आम्ही अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं। त्यानंतर मीटिंग सुद्धा झाली। मीटिंग झाल्याच्या नंतर जे अधिकारी आहेत ज्यांच्या हातात जे काम आहे, मग कामगार आयुक्त असू द्या, फिल्म सिटीचे संचालक असू द्या, यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। आजपर्यंत त्या गोष्टीकडे पाहिलंच नाही। म्हणून सरकारचा फडणवीस फसव्या सरकारचा निषेध, धिक्कार आणि काम मुजोर ते जे अधिकारी आहेत, कामगार आयुक्त असेल, फिल्म सिटीचे अधिकारी असेल, त्यांचा सुद्धा निषेध करण्यासाठी परत आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। आम्हाला नोटीस पण दिलेली, ती नोटीस सुद्धा आम्ही नाकारलेली आहे। जोपर्यंत GR वरचा आदेश निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून फिल्मी कामगार मैदान सोडणार नाही, जरी आमचा जीव गेला तरी। टीव्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची टीम आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधतो। नमस्कार, आपण कोणत्या टीव्ही सिरियलमध्ये काम करता आणि काय कोणती भूमिका? आता मी आधी खूप सिरियलमध्ये काम केले आहेत, पण आता सध्या म्हणजे स्टार प्रवाहावर आई बाबा रिटायर होत आहेत। त्याच्यामध्ये माझं पंपिंगमध्ये जे वर्किंगमध्ये मला तिथे सिलेक्ट केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी काम करते। पण त्या ठिकाणी सुविधा आहे, पण जिथे दुसऱ्या ठिकाणी मी जाते तिथे बिलकुल सुविधा नाही। आणि सपोज आपण समजा विचारायला गेलो प्रोडक्शनला की आमच्यासाठी रूम द्या म्हणून, ते सरळ नकार देतात। नेमक्या कोणत्या सुविधा हव्या असतात तुम्हाला? आम्हाला नेमक्या सुविधा, आमच्या जास्त मोठ्या सुविधा नाही आहेत। जर तुमच्याकडे रूम अवेलेबल नसेल तर आम्हाला एक तंबू बांधा, खुर्च्या टाका आणि एक फॅन लावा, हीच आमची अपेक्षा असते। पण जिथे जातो तिथे, आता जरी आर्टिस्ट असेल, प्रत्येक आर्टिस्टला एक स्पेशल रूम असतो, इव्हन तो रूम मोठा असतो, तिथे ॲडजस्ट करू शकतात, फक्त ज्युनियरसाठी रूम नसतो। पण त्या ज्युनियरनी काय करावं, त्यांना जर चेंजिंग करायचं असतं तर त्यांना सरळ ते प्रोडक्शनवाले सांगतात की बाथरूममध्ये जा, नाही तर त्या पडद्याच्या मागे जा, नाही तर दोघींनी
तुम्ही साड्या धरा, त्याच्या पाठी तुम्ही साड्या चेंज करा. हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि जिथं शौचालय आहे ते एकदम घाणेरडं, तिथं पाण्याची सोय नाही आणि जे दरवाजे आहेत ते पूर्ण तुटलेले आहे. आता लेडीज बसले तर कशी बसणार? मग हे प्रोडक्शनला समजा आम्ही दाखवून सांगितलं तरी पण प्रोडक्शन मान्य करत नाही. मग त्यासाठी आम्ही आधी मोर्चा केला होता, तर त्याच्याकडे दुर्लक्ष दिलं. आमचं फक्त सांत्वन केलेलं आहे इथे, त्याच्या पलीकडे काही नाही. मी बरेच वर्ष सिरियलमध्ये काम करते ॲक्च्युली. जसे की जय मल्हार सिरियल होती स्टार्टिंगपासून, तेव्हापासून मी काम करते या सिरियलमध्ये. बट असंच आहे जसं की ताई बोलल्या की म्हणजे ज्युनियरला एक म्हणतात ना की असं म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने वागवलं जातं. खाण्यासाठी सुद्धा किंवा आपल्याला राहण्याची रूम नाही, चेंजिंगसाठी प्रॉब्लेम होतो, वॉशरूमसाठी प्रॉब्लेम होतो. पगाराचा तर विषयच वेगळा. म्हणजे आम्हाला सांगितलं जातं की आज मिळेल, पण एक 15 दिवस, महिना, 2 महिने हे रखडलं जातं. आज असं जसं की एक सिनियर आर्टिस्ट आहे तसं ट्रीट आम्हाला करू नका असं आम्ही म्हणतच नाही की आम्हाला त्या पद्धतीने ट्रीट करा, पण एखादी रूम अवेलेबल करणं हे खूप गरजेचं आहे. एक लेडीज जसं आपण घरच्या स्त्रीला करतो तसंच आम्ही लेडीज आहोत. हीच आमची मागणी आहे की आम्हाला एक रूम, चेंजिंगसाठी एक रूम द्या. आणि जी आता अवेलेबल म्हणजे एक फॅन हवा. तुम्ही म्हणणार की टेंटचं पण अवेलेबल केलं तरी चालेल. हे आज आजच्या दिवसासाठी अवेलेबल आहे, ठीक आहे. पण ज्युनियर आर्टिस्टचं काम करतात बहुतेक बऱ्याच महिला आहेत. किती संख्या काय असेल साधारण? तरी हजाराच्या वरती आहेत, हजाराच्या वरती. की म्हणजे त्या महिलांना असा प्रॉब्लेम आहे की बाकीचे म्हणजे असं आम्ही बोलतो म्हणून नाही, पण बहुतेक महिला ॲडजस्ट करा. पण एक रोजगार म्हणून घरी बसण्यापेक्षा काम करणं, पण त्याच्यामध्ये आम्ही ॲडजस्ट करू शकत नाही. रूम देत नाहीये आणि वेळेवर पॅकअप झालं तर सुद्धा येऊन आम्हाला सांगत नाही. आणि आम्हाला जेवण देत आहेत असं रोडावर ठेवत आहेत, वरून कावळे बसतात झाडावर, सगळं काय होतं पण त्याला झाकत नाहीयेत आणि उघड्यावर ठेवतात. आणि आम्हाला हे सगळं फॅसिलिटी पाहिजे म्हणूनच तर आम्ही हे लोक बसलो उपोषणाला. ज्युनियर आर्टिस्ट यांची जी सिनेसृष्टी असो किंवा टी व्ही सिरियलच्या या जगामध्ये होत असणारी हेळसांड ही आज त्यांनी येथे मांडली. त्यांच्यावरती होणारा अन्याय हाही त्यांनी या ठिकाणी मांडला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री या संदर्भात नेमका काय निर्णय घेत आहेत, मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब हे या संदर्भात नेमका काय निर्णय घेऊन यांना न्याय देतात ते येणाऱ्या काळात ठरेलच. वर्ल्ड पोस्ट करता आझाद मैदान येथून सलीम साहेब, दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद.